होय, आम्ही योद्ध्यांच्या जमाती आहोत हे सांगायसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 रोजी भीमा कोरेगावला आले होते. खरं तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीची सुरुवात 1919 मध्ये झाल्याच्या नंतर त्यांच्या राजकीय चळवळीची सुरुवात जी आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी पॉलिटिकली डिसेंबर 1926 मध्ये मुंबई प्रांताच्या विधान परिषदेचा सदस्य म्हणून पदभार स्वीकारला आणि मुंबई प्रांताचा विधान परिषदेचा सदस्य म्हणून पदभार स्वीकारल्याच्या नंतर खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या मूळ समस्या ज्या होत्या त्या समस्यांवर काम करण्याचे फार मोठे प्रयत्न सुरू केले, ज्यामध्ये अस्पृश्यांची सर्वात मोठी समस्या त्या काळची लष्कर भरती हा प्रश्न अतिशय महत्वाचा होता. आणि लष्कर भरतीमध्ये ब्रिटिश लोक, पोर्तुगीज लोक जेव्हा जेव्हा त्यांना गरज पडेल, म्हणजे त्यांना जेव्हा गरज पडली तेव्हाच त्यांनी अस्पृश्य लोकांना सैन्यामध्ये सामील करून घ्यायचं आणि त्यांची गरज संपली की गरज सरो वैद मरो या पद्धतीनं अस्पृश्य लोकांना कामावून काढून टाकून द्यायचं. खरं तर 1818चा जो 1 जानेवारी 1818चा जो इतिहास होता, तो इतिहास बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रजांच्या कानी घालायचा होता. ब्रिटिशांना भारतामध्ये त्यांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अस्पृश्यांनी जो त्याग केलेला आहे, अस्पृश्यांनी जे बलिदान दिलेलं आहे, अस्पृश्यांमुळे इंग्रजांच्या सत्तेला भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजांची सत्ता वाढवण्यासाठी वाव मिळालेला आहे. याची कारणं सामाजिक जरी अनंत असली, वेगळी असली, तरी भारतामध्ये ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ जर कोणाचं मिळालं असेल तर ते अस्पृश्य लोकांचे मिळालेलं आहे. याचा दुसरा भाग असा पण होऊ शकतो की अस्पृश्य लोकांचा ब्रिटिशांना फायदा का मिळाला, कारण इथल्या अस्पृश्यांना इथली जी उच्चवर्णीय प्रस्थापित जाती होती, उच्चवर्णीय प्रस्थापित जी लोक होती, ती लोक त्यांना जवळ करत नव्हती, त्यांना विंटाळ होत होता, त्यांचा आणि ह्यांचा रोटीबेटी व्यवहार होत नव्हता, होटीबेटी व्यवहार होत नव्हता, त्याच पलीकडे एकमेकाचा स्पर्श सुद्धा चालत नव्हता. तर अशा परिस्थितीमध्ये इथल्या समाज व्यवस्थेला गाडण्यासाठी अस्पृश्य लोकांना, इथल्या समाज व्यवस्थेला गाडण्यासाठी अस्पृश्य लोकांना नेहमीच परकीय लोकांचा सहारा घ्यावा लागला. बाबासाहेब आंबेडकर बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की भारतावर जी आक्रमणं झाली परकीयांची, ही परकीयांची आक्रमणं होण्याला ब्राह्मण धर्म जबाबदार आहे. हिंदूंची जी धर्मग्रंथ आहेत, ही धर्मग्रंथ जबाबदार आहेत, ज्या धर्मग्रंथांनी इथल्याच देशातल्या, भारतातल्याच लोकांना सन्मानाने जगू दिलं नाही. त्यांच्यावर विषमता लादली, त्यांच्यावर अस्पृश्यता लादली आणि त्यातून उदयास आलेली जी फळं आहेत, ही फळं मात्र संपूर्ण देशाला भोगावी लागली. जर ब्राह्मणांनी, ब्राह्मणेतरांच्या हातामध्ये, म्हणजे अस्पृश्य लोकांच्या हातामध्ये जर तलवारी दिल्या असत्या, शस्त्र दिली असती, तर या देशामध्ये कुठल्याच परकीय शत्रूने येऊन ताबा मिळवला नसता, कब्जा केला नसता. ब्रिटिशांचं तर सोडाच, इथं पोर्तुगीज सुद्धा आले नसते, मुघल सुद्धा आले नसते, मुसलमान सुद्धा आले नसते, जर भारत एक संघ असता. बुद्धाच्या नंतर प्रतिक्रांतीच्या काळामध्ये बौद्ध लोकांनी ब्राह्मणांच्या पुढे नांग्या टाकण्याला नेहमीच विरोध केला आणि त्याची फळं म्हणून त्यांना अस्पृश्यता भोगावी लागली. त्याची फळं म्हणून त्यांना इथल्या समाज व्यवस्थेने अतोनात छळ केला, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. म्हणून इथल्या अस्पृश्य लोकांनी, अस्पृश्य हे मुळात कर्तबगार लोक, इमानदार लोक, शूरवीर लोक, योद्ध्यांच्या जमाती, ह्या योद्ध्यांची जात आहे. अस्पृश्य लोक म्हणजे योद्ध्यांची जात आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांना फक्त
ब्राह्मणांनाच दाखवायचं नव्हतं तर इंग्रजांना सुद्धा ठणकावून सांगायचं होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 भीमा कोरेगावला येऊन गेलेत. आणि भीमा कोरेगाव मध्ये येऊन ते पेशव्यांना सुद्धा हे ठणकावून सांगतायत की तुमच्या कुकर्माची ही फळं आहेत, जी फळं ती तुम्ही आज चाकताय. भीमा कोरेगावला जो पेशव्यांचा पराभव झाला याला कारणीभूत पेशवेच आहेत. पेशव्यांचा पराभव महार सैनिकांनी केला याला कारणीभूत सुद्धा पेशवेच आहेत. कारण पेशव्यांनी महार सैनिकांना त्यांच्या फलटणीमध्ये स्थान दिलं नव्हतं. त्यांना तिकडे स्थान नसल्यामुळे आणि रोजगाराची दुसरी साधनं नसल्यामुळे अस्पृश्य लोकांना परकीय लोकांच्या छायेखाली काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि त्याचाच फायदा घेत वेळोवेळी इंग्रजांनी असेल, पोर्तुगीजांनी असेल, डचांनी असेल, मुस्लिमांनी असेल, अस्पृश्यांचा फक्त यूज अँड थ्रो केला. त्यांचा वापर करायचा आणि फेकून द्यायचा. असंच 1818च्या सुद्धा लढाईमध्ये झालं होतं. 1 जानेवारी 1818 ब्रिटिशांनी पेशव्यांची सत्ता हस्तगीत केली आणि नंतर पेशवे म्हणजे ब्राह्मण ब्रिटिशांच्या सत्तेमध्ये घुसले आणि ब्रिटिशांच्या सत्तेमध्ये घुसलेल्या ब्राह्मणांनी ऍडमिनिस्ट्रेशन ताब्यात घेतलं आणि ऍडमिनिस्ट्रेशन ताब्यात घेतल्याच्या नंतर जातीय द्वेष पसरवला, जातीय भावना उदयास आणली, जातीय मत्सर निर्माण केला आणि त्यातून इंग्रजांनी पुन्हा अस्पृश्यांच्या लष्कर भरतीवर, सैन्य भरतीवर, त्यांना सैन्यामध्ये सामील करून घेण्यावर बंदी आणली. त्यामुळं अस्पृश्यांच्या जो पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता तो पुन्हा उफाळून आला. त्यावेळचे अस्पृश्यांचे पुढारी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजांना वेळोवेळी विनवण्या करत होते, अर्ज करत होते. शिवराम जानबा कांबळे नावाचे त्या काळचे फार मोठे प्रस्थ होते, इकडचे नगरचे रोकडे होते. ही सगळी लोक इंग्रजांना विनवण्या करू करू थकली होती. मात्र इंग्रजांना त्यांची दया आली नव्हती. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावला जाऊन इंग्रजांना सुद्धा घाम फोडला होता. तुम्ही आज ज्या सत्तेवर आहात, भारतामध्ये आज तुमची जी सत्ता आहे इंग्रजांची, ही सत्ता आमच्या अस्पृश्य लोकांच्या त्याग आणि बलिदानामुळे आहे. आणि त्यांचेच हाल आज सत्ता मिळाल्याच्या नंतर जर तुमच्याकडून होत असेल तर तुमच्या सत्तेला सुरुंग लावण्याची ताकद सुद्धा त्या अस्पृश्य वर्गामध्ये आहे, असा दम बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांना दिला होता. आणि त्यामुळं नंतर 1941 ब्रिटिशांनी 1 जानेवारी 1941 महार बटालियनची स्थापना केली, 42 दुसऱ्या महाल बटालियनची स्थापना केली. अशा पद्धतीनं अस्पृश्यांचा जो शौर्याचा इतिहास आहे तो शौर्याचा इतिहास ब्रिटिशांनाही आणि ब्राह्मणशाहीलाही दाखवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला गेले होते. खरं तर भीमा कोरेगाव ही फक्त चकमक होती अशा पद्धतीचा खोटा प्रचार केला जातोय. भीमा कोरेगावच्या लढाईने खरं तर भारताच्या इतिहासाला कलाटणी दिलेली आहे. भारताच्या इतिहासाला पूर्णपणे कलाटणी दिलेली आहे भीमा कोरेगावच्या लढ्याने. त्याचं साधं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. ज्योतिराव फुले त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये वरातीत गेले होते आणि ज्योतिराव फुले त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये गेलेले असताना त्यांना त्या वरातीतून हाकलून देण्यात आलं ज्योतिराव फुलेंना. आणि मित्राचं लग्न असल्यामुळे तसं ज्योतिराव फुलेंना वाईट वाटलं त्यांना तिथून हाकलून दिल्यामुळं. आणि ज्योतिराव फुले घरी आले आणि त्यांच्या वडिलांपुढं ते रडून त्यांना ते सांगायला लागले की मी माझ्या मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये असं गेलो होतो तर मला तिथून हाकलून देण्यात आलं. त्यावेळेस खरं तर ज्योतिराव फुलेंचे वडील गोविंदराव फुले असं म्हणाले की बाळा, खैर मान, तुला त्या भटांनी जिवंत सोडलं. जर आज इथं पेशवाई असती ना तर तुला त्या भटांनी हत्तीच्या पायाखाली तुडवून मारला असता. आणि ती पेशवाई तुडवून मारण्याचं, उद्ध्वस्त करण्याचं, नष्ट करण्याचं, नेस्तनाबूत करण्याचं काम 1 जानेवारी
1818 रोजी महार सैनिकांनी केलेली आहे. आणि हा गर्वाचा इतिहास, हा सन्मानाचा इतिहास, हा शौर्याचा इतिहास सांगण्यासाठी, इथल्या ब्राह्मणवाद्यांना सुद्धा चेतावणी देण्यासाठी आणि ब्रिटिशांना सुद्धा चेतावणी देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 ला भीमा कोरेगावला आले होते. आम्हाला इंग्रजांप्रती फार प्रेम आहे असं नाही, किंवा इथल्या स्पृश्य हिंदूंबद्दल फार द्वेष आहे असंही नाही. आमचा मूळ मुद्दा हा आमच्या सन्मानाचा आहे. जिथं जिथं आमचा सन्मान, जिथं जिथं आमचा सन्मान, आमचं शौर्य, आमचं बलिदान रोखण्याचा प्रयत्न झाला, तिथं तिथं बंड करण्याचं सामर्थ्य ह्या अस्पृश्य समाजामध्ये होतं. आणि ते बंड अस्पृश्यांनी इमानीद्वारे केलेलं आहे. ते ब्रिटिशांसोबत असो की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असो, ब्रिटिशांसोबत ज्या इमानदारीनं अस्पृश्यांनी काम केलं, त्याच इमानदारीनं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सुद्धा काम केलेलं आहे. कारण शिवाजी महाराजांनी अस्पृश्यांना संधी दिली होती, जी संधी पेशव्यांनी दिली नव्हती. म्हणून पेशव्याच्या विरोधामध्ये अस्पृश्यांना लढावं लागलं आणि ते अस्पृश्य पेशव्यांना भारी पडले. बाजीराव पेशव्याला धोतर पकडून पळून जावं लागलं. हा खर तर महाराजांच्या शौर्याचा इतिहास आणि गौरव आहे. आणि तो गौरव नेहमी आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या लक्षात राहावा म्हणून दर 1 जानेवारीला आम्ही भीमा कोरेगावला जातो. कारण तिथं बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आले होते. बाबासाहेब आंबेडकरांना जर तो इतिहास खोटा वाटला असता, असं होऊच शकत नाही असं वाटलं असतं, तर बाबासाहेब आंबेडकर तिथं कदापि आले नसते. त्यामुळं आज जी लोक भीमा कोरेगावच्या इतिहासाबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत, त्या संभ्रम निर्माण करणाऱ्या गाढवांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही गाढव आहात, आम्ही नाही. आम्ही आमच्या शौर्यांच्या गाथा, आमच्या शौर्यांच्या कथा आणि आमच्या शौर्यांचा इतिहास जतन करून ठेवण्यासाठी तिथे येतो. नुसती भिंत, तिथली माती, तिथली जागा याची अशी आमचा प्रेम नाही आहे. आमचं प्रेम त्या इतिहासाची आहे, ज्या इतिहासाने इथली पेशवाई उद्ध्वस्त केली होती. आणि ती पेशवाई उद्ध्वस्त करण्याची जी वेळ आली होती, ती पेशव्यांच्या कर्तुतीमुळे आली होती. पेशव्यांना त्यांच्या कर्तुतीची मिळालेली शिक्षा म्हणजेच भीमा कोरेगाव होय. आणि भीमा कोरेगावने फक्त पेशव्यांनाच मारलं नाही, तर इथल्या धर्मग्रंथांवर सुद्धा तलवार चालवलेली आहे, ज्या धर्मग्रंथांनी शूद्र आणि अतिशूद्र लोकांना शस्त्र परवानगी नाकारली होती, शस्त्र परवानगी नाकारली होती, विद्यार्जन करण्याची परवानगी नाकारली होती, ज्ञानार्जन करण्याची परवानगी लागली होती. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाची सगळी दरवाजे ज्या पेशव्यांनी बंद करून टाकली होती, त्या पेशव्यांच्या कत्तली करण्याचा दिवस म्हणजे 1 जानेवारी होय. अर्थात अस्पृश्यांचा तो स्वातंत्र्य दिन आहे.